हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओला। बाबाचा आहे बर्थडे। आम्ही त्यांच्यासाठी घेतलेलं आहे गिफ्ट, सरप्राईज गिफ्ट आहे। बघा ते जेवायला बसले, त्या कोणालाच आम्ही काहीच सांगितलं नव्हतं। त्यानंतर मी बाबांना म्हटले माझ्यासोबत एक फोटो काढायचे म्हणून कपडे घालून बसले। फ्रेंड्स, आम्ही आहो अकोलेकर म्हणून आमची भाषा आहे अशी वराडीमध्ये, आणि हा व्हिडिओ पूर्ण वराडीमध्ये होणार आहे। तुम्हाला आमची लँग्वेज कशी वाटली ना हे कमेंटमध्ये मला सांगा। आणि बाबांना सुद्धा सरप्राईज म्हणजे फर्स्ट टाइम त्यांचा बर्थडे केलाय, कारण आम्ही त्यांच्या बर्थडेला नसतोच अवेलेबल। बाबांना सरप्राईज खूप आवडलं होतं, हे त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळतं। ही आहे आमची रुचिका, यांच्याशिवाय आमचा बर्थडे अधुरा आहे, म्हणून केक यांच्याशिवाय कधीच कट होऊ शकत नाही। आणि चुकून पण कधी कट झाला ना केक, तर हे मॅडम आमच्या पूर्ण घर डोक्यावर घेतात। आई बाबा हे जुन्या जमान्यातले लोक, त्यांनी कधी बर्थडे वगैरे असं कधी सेलिब्रेट केलं नाही, म्हणून त्यांच्यासाठी हे सगळं काही नवीनच होतं। आणि केक खाऊ घालायचं म्हटलं ना तर बाबांना थोडे लाजत होते। आम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केल्यावर त्यांनी कुठे थोडा केक खाल्ला। केक कट चालू असतानाच हे हळूच गेले आणि गिफ्ट आणलं। बाबांनी आधीच गेस केलं होतं की यामध्ये मोबाईल असेल, पण आम्ही त्याची पॅकिंगच अशी केली होती ना की ते असं वाटेल की त्याच्यामध्ये शर्ट वगैरे असं काहीतरी आहे। गिफ्ट खोलायला दिलं तेव्हाच आमची रुचाबाई आली आणि म्हणते की मला खोलू द्या म्हणून। तिला कसं बसं साईडला केलं आणि बाबांना तो गिफ्ट उघडू देत होतो, कारण सरप्राईज त्यांच्यासाठीच आहे ना। त्यांच्या बाबांनी तसे खूप कष्ट केलेले आहे, म्हणून असं थोडा असा विचार झाला की बाबांना काहीतरी आपल्याकडनं द्यावं, नाही पण फुलाची पाकळी तरी आपल्याकडनं बाबांना द्यावी। कारण बाबा सर्वांसाठी करतात पण स्वतःसाठी कधीच काही करत नाही। त्यांनी आजपर्यंत अँड्रॉइडसुद्धा कधीच यूज केलेला नव्हता। त्यांनी कीपॅडचा मोबाईलसुद्धा आत्ता यूज करणं सुरू केला होता। 2-3 वर्ष झालीत त्यांना, म्हणून त्यांना सरप्राईज दिलं आहे आम्ही। मनापासून असं खूप छान वाटत होतं की बाबांसाठी काहीतरी केलं, छोटंसं काहीतरी केलं। जाऊ द्या, आता आपण खूप केल्या आता इमोशनल गोष्टी। आता बघा सरप्राईज। आधी त्यांनी तो बॉक्स उघडला, मग त्याच्यात छोटा बॉक्स निघाला। आता त्यांना कन्फर्म झाले की याच्यामध्ये मोबाईल असेल, पण अजून एक सरप्राईज आहे। व्हिडिओला आहे ना कंटिन्यू तुम्ही बघत राहा, तुम्हाला माहितीच पडेल। आमच्या ताई पण सूर लावताय, मोबाईलच आहे त्याच्यामध्ये। म्हटलं फोडतं तिथंच भांडा आमचं। नाही हा म्हणा तुम्ही। छोटा बॉक्स उघडून झाल्यावर त्याच्यामध्ये बाबांना बघा काय दिसलंय। त्याच्यामध्ये होता ब्लीचचा बॉक्स, म्हणून त्यांना असं वाटलं आम्ही त्यांच्यासाठी खरंच ब्लीचच आणलं। बाबांना मी बोलले तुम्ही शेतामध्ये खूप काम करता ना, म्हणून मी तुमच्यासाठी ब्लीचचा बॉक्स आणला। तो लावला ना त्याच्याने पूर्ण टॅनिंग निघून जाते। मग बाबांनी बॉक्स उघडला, नंतर बाबा झाले थोडेसे रिलॅक्स। तो बॉक्स पण एवढा डेंजर होता, त्याच्यामध्ये मोबाईल ठेवला तर खरं, पण निघायचं नावच नव्हता घेत। शेवटी बिना डब्बा फाडायचा ना मोबाईल निघतच नव्हता। मग बाबांनी एकदाचा तो बॉक्स फाडला आणि मग त्यातून काढला मोबाईल। आजोबा तर मोबाईल बघायचा दूरच राहिले, आधी तर आमच्या बाईला घरी झाली होती मोबाईल घ्यायची। उघडून दे त्यांना कसं आहे